मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत। 6 कोटींचं बक्षीस असलेला मलोजुला राव उर्फ भूपती आज शरणागती पत्करणार आहे। गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती ही मानली जाते। नक्षल चळवळीला एक मोठा धक्का, 50हून अधिक नक्षलवादी आज शरणागती पत्करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज यांच्याकडून। मनोज, अतिशय महत्त्वाची घडामोड, माओवादी नेता भूपती शरण आज येणार आहे मुख्यमंत्र्यांसमोर। नक्कीच लाघवी, अतिशय महत्वाची ही घडामोड आहे। महाराष्ट्राच्या चळवळी गेल्या 4 वर्षाची जी महाराष्ट्रातली नक्षल चळवळ आहे 4 दशकामधली, ही आता कुठेतरी संपण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याचा एक अतिशय महत्वाचा पार्ट आज होतो आहे। इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक लक्ष्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये सर्वात मोठं आत्मसमर्पण आतापर्यंतच्या इतिहासामधलं आज होत आहे। याच्यामध्ये नक्षल नेता जो आहे भूपती, त्याच्या पत्नीने याच्या आधी आत्मसमर्पण केलेलं होतं आणि आता तो सुद्धा आपल्या 50 ते 60 सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण करत आहे आणि अतिशय कमी मोजकेच माओवादी नक्षलवादी जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळं हा नक्षल चळवळीसाठी अतिशय मोठा धक्का आहे। आणि ज्या पद्धतीनं सरकारने जाहीर केलेलं होतं गृहमंत्र्यांनी देशाच्या की आम्हाला नक्षलवाद पूर्णपणे संपवायचा आहे, त्या दृष्टीनं कुठेतरी हे आता महत्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही। लागवी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।